मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव संतप्त नागरिकांची वीज वितरणवर धडक। मुक्ता येथे 3 दिवस वीज गुल। महावितरणचे नियोजन शून्य, नागरिकांचे हाल। मारेगाव येथे मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान मांडले आहे। या वादळी वाऱ्याचा फटका आधीच खिळखिळी झालेल्या वीज वितरण व्यवस्थेवर बसला आहे। मुक्ता येथील झालेल्या वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली। झाडांच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला। वीज वितरणने ट्री कटिंगच्या नावाने वीज पुरवठा बंद केला। पुरवठा पुन्हा सुरू करताच वादळी वारा सुरू झाला व पुन्हा खंडित झाला। जवळपास मुक्ता येथील वीज 3 दिवस बंद होती। वीज वितरणच्या खेळाने त्रस्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक दिली। वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान मांडले आहे। जवळपास रोजच सायंकाळी वारा व पाऊस न चुकता हजेरी लावत आहे। यामुळे आधीच खिळखिळे व कालबाह्य झालेले वीज तारे जागोजागी तुटून पडण्याचे प्रकार होत आहे। जवळपास दिवसभरच वीज बंद केली। वीज पुरवठा सुरू होताच पुन्हा वारा व पाऊस सुरू झाले। त्यामुळे वीज पुन्हा गेली तर रात्रभर वीज गुल होती। पावसाळ्यापूर्वी करावयाचे काम अद्यापही ठप्प आहे। त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे नियोजन केल्याचे दिसत नाही। याच नियोजन शून्यतेचा फटका काल झालेल्या पाऊस व हवेमुळे मुक्तावासियांना बसलाय। रायनार मुक्ता, आम्ही लाईनीची समस्या घेऊन आलेलो। आमच्या गावची लाईन काही राहत नाही। हवा येऊ पाणी येऊ का नाही येऊ तरी पण लाईन बंद करून टाकते। आम्ही शेतातून येतो, शेतातून आल्यानंतर 5 तरी मिनिट विश्रांतीसाठी हवेमध्ये बसायला लागते ना, त्याच्यासाठी लाईनच राहत नाही शेतातून आल्याबरोबर। आणि पाणी लाईन नसली तर पाणीच नाही राहत। नदीवर जावं लागते 2 किलोमीटर। आणि रातभर तर लहान लेकरं झोपतच नाही, लाईनच नाही राहत तर जास्तीत जास्त 2-3 घंटे लाईन राहते। 2-3 घंटे आणि लाईन आमच्या गावची लाईन 5-5 मिनिटानं 2-2 मिनिटानं जाऊ शकते। आम्ही शेतात जाऊन येतो, आम्हाला अजिबात विश्रांतीसाठी लाईन राहत नाही आणि पाणी सुद्धा राहत नाही। आणि आमच्या गावच्या नदीचं पाणी गढूळ आहे, ते पाणी काय आम्ही पिऊ शकत नाही। त्याच्यासाठी आम्हाला लाईन दिवसभर विद्युत आमची चालू राहिली पाहिजे। त्याच्यासाठी आमची समस्या आहे, म्हणून आम्ही महिला आलेलो आहोत। लाईन नाही आमच्या गावामध्ये, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। आणखी कोणते प्रॉब्लेम आहे? जेव्हा म्हणलं तेव्हा रात्री किती वेळा लाईन जाते, शेतातून यायचं आणि लाईनच नाही राहायची। तुमची मागणी काय आहे? आम्हाला 24 घंटे लाईन पाहिजे।